नमस्कार, मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये. आषाढ महिना म्हटलं की आपल्याकडे तळणीचे विविध प्रकार केले जातात. याआधी आपण गुळाच्या कापण्या आणि त्याचबरोबर गुलगुले कसे बनवायचे हे बघितले आहेत. तर आजची आपली आषाढ स्पेशल रेसिपी आहे गव्हाच्या पिठाची चकली. अगदी मस्त कुरकुरीत खुसखुशीत तयार होते. झटपट तुम्ही ही बनवू शकता. फार काही साहित्य लागत नाही. घरच्याच साहित्यात आपण ही बनवत आहोत. मस्त महिनाभर टिकते. मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी किंवा चहासोबत काही खाण्यासाठी हवं असेल तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे. मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा प्रवासामध्येही तुम्ही नेऊ शकता. अगदी हेल्दी रेसिपी आहे. फक्त व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया. गव्हाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे. तर इथं मी एक स्वच्छ माझ्या घरात जे कापड होतं ते घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर आपला रोजचा रुमाल देखील वापरू शकता. यामध्ये मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतेय. पीठ घेताना ते मी चाळलेलं नाहीये, तसंच घेतलंय. तर हे 2 वाट्या गव्हाचं पीठ आपल्याला व्यवस्थित या कापडामध्ये याची छान पुरचुंडी बांधून घ्यायची आहे. आता माझा हा रुमाल आहे तो जरा मोठा आहे, त्यामुळे मी यानेच याला व्यवस्थित अशी गाठ मारून घेतेय. जर तुम्ही छोटा कपडा घेतला तर दुसऱ्या दोरीने किंवा कशाने तरी ते थोडंसं बांधून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी याची छान अशी पुरचुंडी बांधलेली आहे, बघू शकता. आता ही पुरचुंडी आपल्याला एका भांड्यामध्ये ठेवायची आहे. अशा पद्धतीनं एका पातेल्यामध्ये मी ती ठेवलेली आहे. आता हे पातेलं मी कुकरमध्ये ठेवणार आहे. कुकरच्या तळाशी थोडंसं एक ग्लासभर पाणी ठेवलंय. त्याच्यामध्ये स्टँड ठेवतेय आणि त्यावरती आपल्याला हे पातेलं ठेवून घ्यायचंय. आता कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर आपल्याला या कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने पीठ उकडून किंवा वाफवून घेतल्यामुळे काय होतं, गव्हाचं पीठ एकदम हलकं असं तयार होतं आणि आपली चकली छान कुरकुरीत होते. कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झालाय. आता झाकण काढून हे पीठ आपल्याला बाहेर काढून घ्यायचंय. ही प्रोसेस आपल्याला गरम गरम असतानाच करायची आहे. तर अशा पद्धतीनं मी पीठ इथं एका भांड्यामध्ये काढून घेतेय. तर इथं बघू शकता या पिठाचा तुम्हाला छान घट्ट असा गोळा झालेला दिसेल, म्हणजेच आपलं पीठ अगदी व्यवस्थित असं वाफवलं गेलेलं आहे. बघू शकता या पद्धतीनं. आता हे पीठ आपल्याला लगेचच गरम असताना थोडंसं फोडून घ्यायचंय आणि छान असं चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचंय. अशा पद्धतीनं पीठ वाफवलं की अगदी ते छान हलकं फुलकं तयार होतं आणि चकली मस्त कुरकुरीत खुसखुशीत तयार होते. हाताने देखील हा गोळा अशा पद्धतीनं फुटतो. तर इथं अशा पद्धतीनं हे पीठ आपल्याला कुठल्याही एका जड वस्तूने थोडंसं अशा प्रकारे फोडून घ्यायचंय. आता लगेचच गरम असताना हे संपूर्ण पीठ आपल्याला चाळून देखील घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये कुठेही गुठळ्या वगैरे राहणार नाहीत. तर अशा पद्धतीनं मी संपूर्ण पीठ व्यवस्थित फोडून चाळणीने चाळून घेत आहे. तर इथे संपूर्ण पीठ मी अशा पद्धतीने चाळणीने व्यवस्थित चाळून घेतलंय. यामध्ये कुठेही गुठळ्या वगैरे राहिलेल्या नाहीयेत. आता हा जो काही उरलेला कोंडा किंवा चाळ असेल तो आपल्याला फेकून द्यायचा आहे. आता या पिठामध्ये घालूया 2 चमचे पांढरे तीळ. त्याचबरोबर घालतीये अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचाभर लाल तिखट. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पाव चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ घालायचंय. आता या पिठामध्ये आपल्याला कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचंय. तर इथं मी बरोबर आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने बरोबर 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल घेताना लक्षात ठेवा फक्त 2च चमचे घ्यायचे. एका वाटीसाठी 1 चमचा. आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय त्यामुळे इथं मी बरोबर 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. आता हे गरम तेलाचं मोहन आपल्याला या पिठावरती घालायचंय. जर तुमचं मोहन यापेक्षा जास्त झालं तर चकली तेलामध्ये विरघळू शकते. त्यामुळे लक्षात ठेवा एका वाटीसाठी 1 चमचा इतकंच मोहन घ्यायचं आहे. आपल्याला फार मोहन घालायची गरज लागत नाही, कारण आपण पीठ चांगलं उकडून घेतलेलं आहे, त्यामुळे ते ऑलरेडी हलकं झालेलं असतं. आता हे गरम तेलाचं मोहन अशा पद्धतीने सुरुवातीला चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊया. गरम असतो त्यामुळे लगेच हात घालायचा नाही, नाहीतर हाताला चटका लागू शकतो. आता थोडंसं थंड झाल्यावर हे तेल चांगलं पिठाला चोळून घेऊया. सगळे मसाले आणि तेल संपूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं अशा पद्धतीनं. तर इथं संपूर्ण पिठाला मोहन व्यवस्थित चोळून झाले. आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून याची चपातीला ज्या पद्धतीनं कणिक भिजवतो तशीच कणिक भिजवायची आहे. पीठ मळताना ते छान मळून घ्यायचं. यामध्ये कुठेही गुठळ्या वगैरे राहता कामा नये. मी साधंच पाणी वापरलंय.
गरम किंवा कोमट पाणी वापरण्याची आवश्यकता नाही. तर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून मी याचा छान घट्ट असा गोळा मळून घेते. जास्त पातळही नाही भिजवायचं, नाहीतर काय होतं की चकलीला काटे व्यवस्थित येत नाही. अगदी आपण चपातीला जशी कणिक भिजवतो तशीच भिजवायची आहे. तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं मी चकलीचं पीठ चांगलं मळून घेते. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाहीये. छान मळून घ्यायचं, म्हणजे चकली छान एकसारखी येते आणि तिला काटे देखील छान पडतात. तर पीठ चांगलं मळून झालंय. आता लगेचच आपण चकल्या करण्यासाठी घेणार आहोत. याला भिजवण्याची किंवा भिजत ठेवण्याची गरज नाही. लगेच केली तरी चकली मस्त कुरकुरीत तयार होते. चकली पात्र घेतलेलं आहे, याला आतून व्यवस्थित तेल लावलंय आणि आता याच्यातलं अर्ध पीठ घेऊन मी चकली पात्रामध्ये व्यवस्थित भरून घेतेय. साईडला गॅसवर कढईमध्ये तेलही गरम करण्यासाठी ठेवले, म्हणजे चकल्या झाल्या की लगेचच गरम तेलामध्ये तळता येतात. तर अशा पद्धतीने चकली पात्रात पीठ भरून घेतलंय. झाकण लावूया आणि लगेचच याच्या चकल्या पाडून घेऊया. तर इथे एका पेपरवर मी अशा पद्धतीने फटाफट या सगळ्या चकल्या बनवून घेणार आहे. अगदी मस्त याला छान काटे देखील पडत आहेत, बघू शकता. चकली करताना बिलकुल तुटत नाही. चकली बनवताना आपल्याला ती 5 ते 4 वेळांची बनवायची आहे. तर इथे एक चकली बनवून झाली आणि याच पद्धतीने मी फटाफट 4-5 चकल्या बनवून घेते. तर इथे या चकल्या बघू शकता अगदी मस्त अशा तयार झालेल्या आहेत. याला छान काटे देखील पडलेले आहेत. तर इथे माझ्या 5 चकल्या बनवून झाल्यात. लगेचच आपण त्या फ्राय करून घेणार आहोत. कढईमध्ये तेल चांगलं गरम झालंय. आता यामध्ये लगेचच या चकल्या सोडून घ्यायच्या आहेत. चकली तेलामध्ये टाकताना लक्षात ठेवा, तेल चांगलं कडकडीत गरम असावं. तेल जर कमी गरम असेल तर काय होतं की चकली तेलामध्ये विरघळली जाते. त्यामुळे इथं महत्त्वाची टिप, जेव्हा आपण चकल्या तेलामध्ये सोडणार आहोत तेव्हा तेल चांगलं कडकडीत गरम असावं. आता सुरुवातीला गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि 1 मिनिट भरानंतर आपल्याला तो मीडियम करायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर या सगळ्या चकल्या मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत. आलटून पालटून दोन्ही बाजूने चकल्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर इथं बघू शकता चकली पूर्णपणे फ्राय झाली आहे. हे कसं ओळखायचं, तर ती आपोआप तेलावरती तरंगली जाते. त्याचबरोबर त्याला जे येणारे बुडबुडे आहेत ते अगदी कमी होतात. तर इथं बघू शकता या 4ही चकल्या व्यवस्थित फ्राय करून झालेल्या आहेत. याला रंगही अगदी सुरेख आलाय. लगेचच आता या काढून घेऊया आणि याच पद्धतीनं मी उरलेल्या चकल्या देखील बनवून अशाच पद्धतीनं फ्राय करून घेणार आहे. बघू शकता ही चकली बिलकुल तेलात विरघळलेली नाहीये. तर इथं बघू शकता मस्त अशा आपल्या सगळ्या चकल्या फ्राय करून झालेल्या आहेत. रंगही छान आलाय. त्याचबरोबर त्या अगदी कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. बिलकुल तेलात विरघळलेल्या नाहीयेत. तर या पद्धतीने ही गव्हाच्या पिठाची चकली एकदा नक्की बनवून बघा. झटपट तयार होते. मुलांसाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा टी टाइम स्नॅक्स म्हणून अगदी परफेक्ट रेसिपी आहे. त्याचबरोबर या चकल्या बिलकुल तेलकट होत नाही. गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे एकदम हेल्दी आहेत. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली आहे तर एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.